असताना खरं तर अण्णाभाऊ साठे या जयंतीची सुरुवात 2012 साली 2012 साली या ठिकाणी आमचे ज्येष्ठ मार्गदर्शक सुनील अण्णा पाटोळे त्यांनी स्वतः अण्णाभाऊ विकास प्रतिष्ठानची स्थापना करून या विचाराचा जागर 12 सालापासून या निरेमध्ये संपन्न करायचं नियोजन केलं। खरं तर विचाराचा जागर संपन्न करत असताना सुनील अण्णा पाटोळे यांच्या विचारातून त्यांनी ठरवलं होतं की महापुरुषाची जयंती ही वाजत न करता विचाराची करावी, समाज उपयोगाची असावी। 2012 सालापासून निरेमध्ये विविध क्षेत्रामध्ये काम करणारे, साहित्य क्षेत्रामध्ये काम करणारे असे काही व्यक्ती शोधायचे आणि त्यांना पुरस्कृत करायचे, त्यांच्या कामाची कौतुक द्यायचं, त्यांच्या पाठीवरती थाप मारायचा असा उपक्रम त्यांनी राबवला। परंतु 2 वर्षापूर्वी ते आपल्यातून निघून गेले, स्वर्गीय झाले। परंतु त्यांच्या विचाराचा वारसा घेऊन आम्ही त्यांचे सगळे मित्रपरिवार, त्याच्यामध्ये कांताभाऊ रागपसरे असतील, अण्णासाहेब धोत्रे असतील, भिवासाहेब वळकुंदे असतील, त्याच्यानंतर अभि जैन असेल, त्यानंतर संजय हाके, स्वतः मी, असे 4-5 जणांनी आम्ही प्रमुख व्यक्तीने असं ठरवलं की अण्णांच्या विचाराचा जागर आणि ती कृती पुढं संपन्न करायची। त्याच अनुषंगाने निरेमध्ये किंवा इतर क्षेत्रामध्ये काम करणारे एखादी समाजसेवक व साहित्यज्ञ म्हणे एखादी व्यक्ती, त्यांना अण्णाभाऊ सुनील अण्णा पाटोळे यांच्या नावाने पुरस्कृत करायचे। हा उपक्रम गेले 2 वर्षापासून, गेल्या वर्षी आम्ही संपन्न करीत असताना गेल्या वर्षी एक पुरस्कार दिला। आजचं हे 2रं वर्ष आहे आणि 2रं वर्ष ह्या ठिकाणी संपन्न करीत असताना या आजच्या साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे समाजरत्न पुरस्कृत सुनील अण्णा पाटोळे प्रतिष्ठान त्यांच्या मित्रपरिवाराने या ठिकाणी आपल्या निरेतील ज्येष्ठ विजयराव अनंतराव शिंदे, राहणार वार्ड नंबर 4 या ठिकाणचे आहेत। त्यांच्या कामाचा उलगडा केला तर त्यांचा परिचय या ठिकाणी थोडक्यात आहे की ते राहायला वार्ड नंबर 4 मध्ये साई सेवा प्रतिष्ठानचे ते सचिव आहेत। त्यानंतर प्रतिष्ठान व कानिपनाथ तरुण मंडळ यांच्या वतीने 11 वेळा सरकारी रक्तदान पेटीकडून 11 वेळा त्यांनी रक्तदान शिबिर आयोजित केले। सरकारी पेटीतून रक्तदान शिबिर आयोजित करण्याचा त्यांचा एवढाच उद्देश आहे की त्या पेटीतून अगदी मुक्त त्यांनी सांगितल्याच्या नंतर लोकांना रक्त पुरवठं जातं, म्हणून त्या सरकारी पेटीचं गेल्या 11 वर्षापासून त्यांनी रक्तदान शिबिर राबवलेलं आहे। त्यानंतर 2005 ते 2017 नीरा ग्रामपंचायत सदस्य आहेत, 2015 ते 2020 ग्रामपंचायत सदस्य म्हणून राहिलेत, 2020 ते 2021 नीरा उपसरपंच म्हणून त्यांनी या ठिकाणी पदभार स्वीकारला आहे। नीरा शहर मराठा महासंघाचे ते अध्यक्ष आहेत। त्यानंतर नीरा मार्केट कमिटीचे संचालक 2015 ते 2021 पर्यंत मार्केट समितीचे सदस्य होते। जागतिक महिला दिनानिमित्त महिलांना पुरस्कृत करून या ठिकाणी त्यांचा सन्मान करून जागतिक महिला दिन संपन्न करत त्यांचा तो उपक्रम होता। इयत्ता 1ली ते 4थी पर्यंत 12 मुलं त्यांनी आत्तापर्यंत शिक्षण क्षेत्रामध्ये दत्तक घेऊन त्यांच्या शिक्षणाची जबाबदारी या ठिकाणी त्यांनी पूर्ण केली। गौरी गणपती इत्यादी असलेल्या उत्सवामध्ये त्या ठिकाणी गौरी गणपती सजावट करून त्यांना पुरस्कार करण्याचं काम यांनी केले। शालेय प्रवेश, मतदान कार्ड, आधार कार्ड, रेशनिंग कार्ड, आरोग्य सेवा कार्ड खर्चाने त्यांनी या ठिकाणी निरेकरांच्या सेवेला दिलेले आहेत। त्यानंतर कोरोनाच्या काळामध्ये लोकांमध्ये कोरोनाची जनजागृती करणे, लोकांना आरोग्य सेवा घेणे, लोकांच्या ज्या काही अपेक्षा होते त्यांनी त्या ठिकाणी पूर्ण केलेले आहे। असा त्यांचा बऱ्याच असा कामाचा आढावा आहे, परंतु थोडक्यामध्ये त्यांच्या उपयुक्त अशा कामाचा या ठिकाणी परिचय या ठिकाणी मी करून दिलेला आहे। आपली माणसे, आपले काम व आपला माणूस या पद्धतीचा हा विकास प्रतिष्ठानचा उद्देश करून ह्यावेळेचा 2026चा सुनील अण्णा पाटोळे विकास प्रतिष्ठानच्या वतीने त्यांना पुरस्कार जाहीर करतोय। मी आमचे सर्व मित्रपरिवार सदस्य, त्याच्यामध्ये कांताभाऊ असतील, सुनील, त्यानंतर आकाश पाटोळे असतील, अण्णासाहेब धोत्रे असतील, त्यानंतर शिवाभाऊ वळकुंदे असतील, यांना बाळासाहेब मोरे असतील, त्यानंतर स्वप्नील कांबळे असतील, यांना विनंती करतो की त्यांनी पुरस्कारासाठी त्यांनी सर्वांनी पुढे यायचं। या सरपंच या तुम्ही। लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या जयंतीनिमित्त मी प्रथमतः सर्वांना अभिवादन करतो आणि आज अण्णाभाऊ साठे जयंतीनिमित्त आपल्या नीरा गावचे माजी उपसरपंच विजय शिंदे यांना जो अण्णाभाऊ साठे प्रतिष्ठानच्या वतीनं
समाजरत्न पुरस्कार दिला त्याबद्दल प्रतिष्ठानचं मी पहिल्यांदा धन्यवाद देतो की अतिशय योग्य आणि सार्थ निवड आपण विजू काकांची केली. अतिशय चांगला मनमिळावू व्यक्ती म्हणून त्या व्यक्तीची अजातशत्रू म्हणून ओळख आहे. प्रत्येक कुठल्याही वार्डातलं काम असेल, अगदी मतदान नोंदणीपासून, आधार कार्डच्या नोंदणीपासून ते तुमच्या लग्नाच्या नोंदणीपर्यंत सगळ्या नोंदणीचं काम कुणाचं रखडलेलं असेल काय असेल त्याचं काम करण्याचं काम विजू शिंदे हे करत होते आणि अजूनही करत आहेत. त्यांना या पुरस्काराबद्दल मी शुभेच्छा देतो आणि या लोकशाहीर अण्णाभाऊ साठे जयंतीनिमित्त सगळ्यांना अभिवादन करतो आणि धन्यवाद. आज अण्णाभाऊ साठे यांची 106वी जयंती या निमित्त जमलेले सर्व अण्णाभाऊ साठे प्रतिष्ठानचे कार्यकर्ते, ग्रामपंचायतचे सर्व पदाधिकारी, सदस्य, खरं तर अण्णाभाऊ साठेंची जयंती जगामध्ये त्यांची खरं तर त्यांच्या कार्याची दखल घेऊन आज जगामध्ये त्यांच्या नावाचा डंका आहे. आणि अण्णाभाऊ साठेंच्या बाबतीत जर सांगायचं झालं तर 1.5 दिवसाची शाळा शिकणारे अण्णाभाऊ साठे कित्येक कादंबऱ्या असतील, पुस्तकं असतील, पोवाडे असतील, तमाशाच्या माध्यमातून समाजाप्रती त्यांनी जनजागृती करण्याचं काम केलं. आणि त्यांच्या जयंतीनिमित्त गेली 2 वर्षापासून अण्णाभाऊ साठे प्रतिष्ठान हे एक चांगलं काम करणाऱ्या, समाजप्रती काम करणाऱ्या लोकांची निवड करून त्या ठिकाणी समाजरत्न पुरस्कार देण्याचं काम करतात. यंदाच्या वर्षी आमच्या ग्रामपंचायतचे सदस्य सहकारी विजय आनंदराव शिंदे यांना हा पुरस्कार देण्यात आलेला आहे. खरं तर विजय शिंदे हे खरं तर सुरुवातीला आमच्या बरोबरच होते. कुठलंही राजकीय राजकारण न करता ह्या प्रतिष्ठानने आमच्यासारख्याला सुद्धा विचारलं तर 100% माणूस योग्य आहे असं आम्ही सुचवलं. कारण जो काम करतो, जो खरंच लोकांच्या सेवेमध्ये काम करत असतो, त्याच्या पाठीवर कुठंतरी एक प्रतिष्ठान असेल, संस्था असेल, एक थाप पडणं समाजामध्ये गरज असती. आणि अशी थाप पडल्यानंतर एक ऊर्जा मिळती. विजय शिंदेला मी एवढंच या ठिकाणी आवाहन करतो, निश्चितच तुमच्या कामाचं कौतुक या प्रतिष्ठानच्या माध्यमातून झालेलं आहे. आणखीन भविष्यात आपण जोमाने काम करताल ही अपेक्षा करतो आणि तुमचं अभिनंदन करतो. या ठिकाणी या अण्णाभाऊ साठेंना अभिवादन करतो आणि थांबतो. धन्यवाद. साहित्यरत्न लोकशाहीर डॉक्टर अण्णाभाऊ साठे यांची 106वी जयंती तसेच बाल गंगाधर टिळक यांची 106वी पुण्यतिथी या निमित्ताने मी दोन्ही महापुरुषांना अभिवादन करतो. आणि आज खऱ्या अर्थाने अजात शत्रू सुनील अण्णा पाटोळे यांच्या नावाने पुरस्कार जाहीर होतोय. तो होतोय जाहीर विजय शिंदे यांना. खरं तर विजू काका की आपल्यातला एक सामान्य माणसातला सामान्य कार्यकर्ता, कधीही प्रकाश ज्योतात येत नव्हता. काल मी त्यांना म्हणलं की विजू काका थोडंसं कपडे आज व्यवस्थित घालून या, तर विजू काका म्हणले मी असाच येईन, असाच येणार आहे. पण इतका साधा, कुठल्याही प्रसिद्धीची अपेक्षा न करणारा हा माणूस, याला तुम्ही पुरस्कार दिला त्याबद्दल मी खरंच मनापासून आपल्या संस्थेचं कौतुक करतो की समाजात तळागाळात काम करणाऱ्या माणसाला जर पाठीवर थाप पडली, जसं आता मामा म्हणाले की पाठीवर थाप पडली म्हणजे आता थांबू नको, इथून पुढे सुद्धा आपल्याला तेच कार्य पुढे वाहत न्यायचंय, अशा पद्धतीचा संदेश देऊन त्यांचा जो उच्च सन्मान केला त्याबद्दल मी आपल्या सगळ्या ग्रामस्थांच्या वतीने संस्थेचं मनापासून आभार व्यक्त करतो. आणि परत शासनाचाही आभार व्यक्त करतो की लेखन प्रेरणा दिन म्हणून आज साजरा केला जातो. अनेक खरं तर अण्णाभाऊ साठेंच्या नावाने त्यांनी GR काढला की लेखन प्रेरणा दिन हा साजरा करावा. त्यामध्ये अनेक महाविद्यालयामध्ये, अनेक विद्यापीठामध्ये त्या ठिकाणचं वाचन व्हावं, जागरण व्हावं, विद्यार्थ्यांमध्ये एसे कॉम्पिटिशन, तुमचे निबंध कॉम्पिटिशन व्हावे त्या ठिकाणी, अशा पद्धतीचा GR काढला जेणेकरून वर्षानुवर्ष त्यांच्या इतिहासाला उजाळा मिळत राहील. अशा पद्धतीचं धोरण आज शासनाने जाहीर केलं, त्याबद्दल मी त्यांचाही मनापासून आभार व्यक्त करतो. आणि पुनश्च एकदा सुनील अण्णा पाटोळे संस्थेचं, प्रतिष्ठानचं मनापासून आभार व्यक्त करतो की दिलेला पुरस्कार निश्चितपणे प्रत्येकाला दिलेला पुरस्कार योग्यच असतो, परंतु हा दिलेला पुरस्काराचं कौतुक मी मनापासून करतो आणि पुनश्च एकदा विजू काकांना पुढील वाटचालीस शुभेच्छा देतो. सामाजिक समता, स्वाभिमान आणि मानवतेचा संदेश देणारे लोकशाहीर अण्णाभाऊ साठे
यांची आज 106वी जयंतीनिमित्त सर्व उपस्थित असलेल्या सर्वांचे मी मनापासून स्वागत करते. नीरा गावामध्ये आपल्या प्रत्येक जयंती ही सर्व समभाव जातीभेद न करता किंवा सर्व जाती समानता धरून ही साजरी केली जाते. आज जयंतीचं 2 वर्षापासून जयंतीला एक आगळं वेगळं वळण देण्यात आलं आहे. अण्णाभाऊ साठे जे लोकशाहीर अण्णाभाऊ साठे प्रतिष्ठान आहे, त्यांचे जे अध्यक्ष आहे, जयंतीचे उत्सवाचे जे जनक ते म्हणजे की आपले सुनील अण्णा पाटोळे, की ज्यांचं 2 वर्षापूर्वी निधन झालं. त्यांनी ही जयंती आपल्या नीरेमध्ये साजरी केली होती आणि त्यांच्या स्मरणार्थ गेल्या 2 वर्षापासून आपण जो पुरस्कार देत आहोत, तर ते खरंच जी त्यांची टीम आहे, जी संघटना आहे, तर त्या संघटनेचं मी खरंच कौतुक करते. कारण की लोक गेल्यानंतर, स्वर्गवासी झाल्यानंतर लोकांचं काही म्हणजे तिथे हे केलं जात नाही. प्रत्येक जण प्रत्येकाच्या पद्धतीनं चालतो. परंतु आपल्या नीरेमध्ये जे कोणी पुढे आले आहेत संघटनेमध्ये, त्यांनी खरंच ही जयंती आगळ्या वेगळ्या पद्धतीनं साजरी केली आहे. की या जयंती निमित्तानं जे आपल्या नीरा व परिसरातील जे लोक आहेत, की जे काही स्वतःचं मोठेपणा न बाळगता लोकांच्या जनतेसाठी काम करत आहेत, अशा लोकांना पुरस्कार देण्यात येतो. आज नीरा ग्रामपंचायत, नीरा शिवतक्रार ग्रामपंचायतीचे उपसरपंच सदस्य आणि मार्केट कमिटीचे संचालक विजू काका शिंदे, जे की वार्ड नंबर 4चे सदस्य पण, ग्रामपंचायत सदस्य पण होते, तर त्यांना आज हा पुरस्कार देण्यात आहे. ही व्यक्ती म्हणजे कधीही कोणाचाही 1 रुपयाचं येण्याची मानसिकता न धरता कोणत्याही वार्डातलं काम असू देत, सर्व प्रकारचं काम हे स्वतःहून करतात. तहसील कचेरीत जाणं वगैरे जेवढं असेल, किंवा मग रेशन कार्ड असतील, मतदान कार्ड असतील, सगळे काम हे ही व्यक्ती मनापासून करते. खरंच अशा व्यक्तीला आज पुरस्कार दिल्याबद्दल विजू काकांचं मी अभिनंदन करते. आणि या लोकशाही अण्णाभाऊ साठे प्रतिष्ठानचं मी मनापासून आभारी आहे की त्यांनी हा कार्यक्रम 2 वर्षापासून सुनील अण्णांच्या स्मरणार्थ घेत आहेत. त्याबद्दल त्यांचे मी आभारी आहे आणि कौतुक करते.